नमस्कार मंडळी. आज आपण बनवूया नारळाच्या रसातले शेवये. सगळ्यात आधी एक अख्खो नारळ कापून त्याचा रस काढून घेऊया. आता आपल्याला रस किती गोड हवा त्यानुसार गूळ, मीठ आणि वेलची घालून घेऊया. आता आपला रस रेडी आहे. आता 3 पेले सुगंधी मोदक पीठ, तेवढाच 3 पेले पाणी उकळून घ्यायचा. त्याच्यात चवीनुसार मीठ, 2 चमचे तूप टाकून घ्यायचं. आता या उकळलेल्या पाण्यात सुगंधी मोदक पीठ घालून उकड काढून घेऊया आणि मिश्रण 2 मिनिटं झाकून ठेवूया. आता ही उकड गरम गरमच मळून घ्यायची आणि मळताना थोडं तुपाचा हात पण लावायचा. आता या उकळलेल्या पिठाचे 7 एक गोळे करून घेऊया आणि ते उकळलेल्या पाण्यात सोडूया. आता या उकळलेल्या पाण्यात 2 चमचे तूप टाकून हे पिठाचे गोळे पाण्यात सोडून घेऊया. आता हे पिठाचे गोळे पाण्यावर तरंगूक लागले की गॅस बंद करायचो आणि गरम गरम शेवये केळीच्या पाण्यावर काढून घ्यायचे. ह्या मालवणी अरोमाचं सुगंधी मोदक पीठ किंवा शेवयाचं पीठ जर तुमका हवा असाल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा. नेहमीप्रमाणे ह्यो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतलो. त्यामुळे ह्या व्हिडिओक लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.